नेते एकत्र असतील आणि स्थानिक सामाजिक संस्था एकत्र असतील, मात्र या आंदोलनामध्ये शेतकरी कामगार पक्षाचा अभाव दिसतो का? आपण स्थानिक आमदार म्हणून स्वतः रस्त्यावरती उतरले. अनेक शेतकरी कामगार पक्षाचे नेते माझ्या विभागातले या ठिकाणी सामील आहेत. माझ्या थळ नवगाव किंवा पंचक्रोशी लोक येथे आहेत. तीव्रतेला जेव्हा 17ला आम्ही त्याची आधी तीव्रता करू तेव्हा मला असं वाटतं सगळ्याच पक्षाचे झेंडे या प्रवाहामध्ये येतील. कारण माझी खात्री आहे की हा लढा कुठल्या पक्षाचा नाही आहे, हा भूमिपुत्रांचा लढा आहे. जो लढा सगळेच जण आपण चांगल्या पद्धतीने लढतो, मला माहिती आहे पूर्ण. याच्यामध्ये अनेकांनी अनेक वेळा लढे केलेत, कधी सक्सेस कधी अनसक्सेस, पण हा लढा हा शेवटचा लढा मी पुकारलेला आहे. हा जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही कधीच बंद करणार नाही. हे जाहीर आव्हान आरक्षणाच्या मागणीला. सर, केंद्राचा प्रकल्प आहे आणि आपले खासदार सुनील तटकरे यांच्यासोबत आपल्या ह्याबाबत काही बोलणं झालं आहे का? नाही, असं आहे की खासदारांनी या संदर्भातली नक्की माहिती घेतली असेल. खासदारांचं कर्तव्य निश्चित आहे की ज्यांनी आम्ही त्यांना लोकप्रतिनिधी केले. आज केंद्रामध्ये एका कमिटीचे चेअरपर्सन आहेत, एका पक्षाचे अध्यक्ष आहेत, सन्माननीय दोनदा खासदार आहेत, त्यांची राजकीय माहिती आहे. पण त्यांनी अशा आंदोलनामध्ये सहभाग द्यायला पाहिजे असं माझं मत आहे. खरंच ते लोकप्रतिनिधी असतील तर अशा आंदोलनामध्ये न बोलवताना ते या रायगडच्या भूमीमध्ये आमच्या प्रकल्पात न्याय देण्यासाठी येतील.